ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी। ओम शुक्लां ब्रह्म विचारसार परम मध्यम जगद्व्यापिनीं विना पुस्तकधारिणीं भयदं जाड्यन्धकारापहां हस्ते स्फटिकमालिकां विदधती पद्मासने संस्थिता वंदे तां परमेश्वरीं भगवतीं बुद्धिं प्रदां शारदां दयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेचे वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता विठ्ठल स्वामी काज गुरु भक्ती पितृवचन सेवापती थोडं शांत करा बस हेची विष्णूची महापूजा अनुभव नागी दुजा थोडं लांबून येतोय समोरचे मॉनिटर वाढवा प्रस्तुत रिटर्न विकू नको आता बोलताना थोडंसं नॉर्मल गेम ठेवा। कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला मंग महान भगवत भक्त संत सम्राट विश्ववंदे महाराष्ट्र भूषण देहूचे सुप्रसिद्ध साधू वैराग्याची मूर्तिमंत पुतळे वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी असणारे परमार्थातील सर्वोच्च मानबिंदू पंचम पुरुषार्थ पंचम वेद निर्माते या जगताचा संसार सुखाचा व्हावा यासाठी आपल्या स्वतःच्या संसाराची पूर्ण आहुती देणारे जगवंदे जगमान्य हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवरायांचे श्री गुरु किंबहुना राजांनाही उपदेश करणारे राजे आमच्या हातामध्ये माळ असणं हा आमचा परमार्थ आहे। रिटर्न येते बरं का मला आमच्या हातामध्ये माळ असणं हा आमचा परमार्थ आहे पण तुमच्या हातामध्ये ढाल आणि समशेर असणं हा तुमचा पराक्रम आणि परमार्थ आहे असा उपदेश करणारे वैराग्यराग रसिक संत शिरोमणी संत श्रेष्ठ देहू निवासी जगद्गुरु तुकोबाराय यांचा चार चरणाचा उत्कृष्ट बहुतेकांच्या परिचयातील पाठातील अभंग सेवेकरिता निवडलेला असून प्रस्तुत अभंगामध्ये श्री संत तुकोबाराय प्रापंचिक स्वरूपाची महापूजा सांगतात। अभंगाचा सरळ सरळ संपूर्ण भावार्थ असा आहे की प्रस्तुत अभंगाद्वारे संत श्रेष्ठ तुकोबाराय म्हणतात की तुमच्या वाट्याला आलेलं कोणतंही काम असो ते काम जर आपण प्रामाणिकपणे केलं तर त्या व्यक्तीला त्याच्या उभ्या आयुष्यामध्ये वेगळी भगवंताची भक्ती करण्याची गरजच उरत नाही। आपण आपल्या उभ्या आयुष्यामध्ये प्रामाणिकपणे कष्टाने जिद्दीने मेहनतीने रक्ताचा घाम करून इमानदारीने केलेलं कर्म हीच खरी ईश्वर पूजा असा अभंगाचा सरळ सरळ संपूर्ण भावार्थ। ठळक बातम्या संपल्या।
विठ्ठल अभंगाच्या भावार्थकडे वळण्यापूर्वी अल्पासा परिहार द्यायचा तो असा. परमपुरुष परमात्मा परमाराध्य रुक्मिणी प्राण संजीवन जगदाधार पांडुरंग परमात्म्याच्या कृपेने सकल संत महंतांच्या कृपाशीर्वादाने श्री हरिभक्ती परायण केशव बाबा आंबोडा कदम, वैकुंठवासी हरिभक्ती परायण साहेबराव महाराज सोनवटीकर, वैकुंठवासी हरिभक्ती परायण माधवराव मामा मोरेगावकर, बापूराव माली पाटील मोरेगावकर, वैकुंठवासी हरिभक्ती परायण जनार्दन स्वामी सोनवटीकर, वैकुंठवासी हरिभक्ती परायण दादाराव महाराज नाटकर, वैकुंठवासी हरिभक्ती परायण नामदेव महाराज आंबोडेकर यांच्या आशीर्वादाने आणि श्री हरिभक्ती परायण 108 महंत कृष्णानंद महाराज आंबोडा कदम आणि हरिभक्ती परायण श्री गुरु जगनबाबा टाकळीकर यांच्या शुभ हस्ते प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी संपन्न होत असलेला पाडव्याच्या शुभ मुहूर्तावरती आणि भगवान श्री मर्यादा पुरुषम रामप्रभूच्या रामनवमी उत्सवाप्रित्यर्थ चालू अखंड हरिनाम सप्ताह ग्रंथराज संत शिरोमणी जगद्गुरु तुकोबाराय गाथा भजन आणि श्रीमद भागवत कथा ज्ञान यज्ञ सोहळा भागवत कथा प्रवक्ते हरिभक्ती पारायण हनुमंत महाराज टाकळीकर उपस्थित माझ्यापेक्षा वयाने ज्ञानाने अधिकाराने ज्येष्ठ श्रेष्ठ ज्ञानवृद्ध वयोवृद्ध तपोवृद्ध आश्रमवृद्ध सर्वच अधिकारी महात्मे ज्यांचे शुभाशीर्वाद आहेत या सप्ताहासाठी असे श्री हरिभक्ती पारायण गुरुवर्य प्रेममूर्ती नामदेव महाराज सारठणकर, हरिभक्ती पारायण छगन बाबा टाकळीकर आणि ज्यांची आज उपस्थिती या ठिकाणी आहे असे आदरणीय श्री गुरु हरिभक्ती पारायण कृष्णानंद महाराज कदम आंबोडकर या ठिकाणी उपस्थित आहेत. आदरणीय हरिभक्ती पारायण छगन बाबा टाकळीकर सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. माझ्यापेक्षा वयाने ज्ञानाने अधिकाराने ज्येष्ठ श्रेष्ठ ज्ञानवृद्ध वयोवृद्ध तपोवृद्ध आश्रमवृद्ध साधन संपन्न सगळेच अधिकारी महात्मे असतील. सर्वांच्या चरणी विनम्र भावाने साष्टांग प्रणिपात करून ज्यांच्या गोड पंचपदीने कीर्तनाचा गोड प्रारंभ झाला, सुरुवातीची अत्यंत गोड चाल ज्यांनी गायली तथा ज्यांची मृदंगाची सुंदर या ठिकाणी साथ आहे असं परभणी जिल्ह्याचं भूषण महाराष्ट्रातील ख्यातनाम मृदंगाचार्य हरिभक्ती पारायण ओंकारजी महाराज टेकाळे वारकरी शिक्षण संस्था सेलू या दादांसाठी जोरदार टाळी वाजवा. ज्यांनी सुरुवातीची गोड पंचपदी गायली असे आदरणीय हरिभक्ती पारायण उद्धवजी महाराज, विठ्ठल महाराज, मला चौतार बाबा वेणेकरी महाराज, मधली नाव सांगा, महादेव महाराज तुमचं पटापटा सांगा, माहिती घेऊन येऊ का मी? महादेव महाराज आपलं, सुंदर महाराज, रामराव महाराज, सुंदर महाराज, तुम्ही रामराव महाराज, विठ्ठल महाराज, सुधाकर महाराज, विष्णू महाराज, गोपाल महाराज, उद्धव महाराज, केशव महाराज, वशिष्ठ महाराज. अध्यक्षाचं भाषण शेवटी असते. ज्यांच्या माध्यमातून हरिकीर्तनाचा संपर्क झाला या ठिकाणी असे आदरणीय हरिभक्ती पारायण सोपनजी महाराज गायकवाड त्यांच्या माध्यमातून संपर्क. पलीकडे वेणेकरी बाबा अच्युत महाराज, अजित बरं अच्युत महाराज, इतरही सर्व अधिकारी महात्म्या ठिकाणी मला सिग्नल देत चला बरं का. मी मुद्दामून करणार नाही पण अनावधानाने एखाद्या अधिकारी महात्म्याचा माझ्याकडून उल्लेख करायचा राहून जायचा. माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवणारी सुंदर मंडप डेकोरेशन साऊंड सिस्टीम या परिसरातील गावातील सर्वच कीर्तनकार प्रवचनकार कथाकार रथी महारथी अतिरथी अतिरेकी सोडून टाळकरी माळकरी वारकरी वेणेकरी कार्यकरी टाळ्यातले माळ्यातले काळ्यातले वाडीवरचे वस्तीवरचे दररोज कीर्तनाला येणारे लिहून देणारे जे आजच आले ते घरातले उजेडातले अगदी आबालांपासून वृद्धांपर्यंत आणि ज्यांचं आजचं हरी कीर्तनाचं सौजन्य आहे असा श्री संत सावता महाराज ग्रुप या तरुण मित्र मंडळासाठी एकदा मोकळ्या मनाने टाळी वाजवा. मला पत्रिका वाचताना विशेष आनंद झाला की दररोज पत्रिकात हरी कीर्तनाचं जे सौजन्य आहे ना ते एका ग्रुपचं आहे आणि तुमच्या गावामध्ये असे ग्रुप उभे राहिलेले आणि कीर्तनाची यजमान तुम्ही झालेत याचं मला विशेष कौतुक आहे. आपल्या गावातल्या सगळ्या युथचं सगळ्या ग्रुपचं एकदा जोरदार टाळी वाजवून कौतुक करू.
करणा भाग्यवंत नटे वरातीत मग कीर्तनातच कीर्तनात नाचतो तो वयोवृद्ध असला तरी तरुणच असतो इथं. आणि विशेष वारकरी संप्रदायाची गरज जगाला आहे. वारकरी संप्रदायाला आपली गरज नाही, आपल्याला वारकरी संप्रदायाची गरज आहे जर आपला उद्धार करून घ्यायचा असेल तर. विदर्भामध्ये एक अधिकारी महात्मे होऊन गेले, प्रज्ञाचक्षू श्री गुरु गुलाबराव महाराज मादानकर. त्यांचं एक वाक्य बर का, अधिकारी महात्म्याच्या मुखातले वाक्य. आता रिटर्न समोरचा आवाज जास्त करा म्हणजे रिटर्न येणार नाही मला. मॉनिटर वाढवा, समोरचे साऊंड वाढवा. समोरचा वाढला ना की मग रिटर्न येणार नाही, मला तसं आवडत नाही आवाज रिटर्न. विठ्ठल गुलाबराव महाराज मादानकर स्वतःला भगवान श्रीकृष्ण परमात्म्याची पत्नी समजत होते आणि माऊली ज्ञानोबा यांची स्वतःला कन्या समजायचे. साडीने कपाळाला असं मोठं कुंकू लावायचे. त्यांच्या एका अधिकारी महात्म्याच्या मुखातले वाक्य येतं. गुलाबराव महाराज मादानकर म्हणून गेले की एक दिवस वारकरी संप्रदाय हा विश्वपंत होणारी आणि जगाला वारकरी संप्रदायाशिवाय पर्याय नसणारी. विठ्ठल अधिकारी सर्वच महात्मे आबालांपासून वृद्धांपर्यंत राजकीय सामाजिक आर्थिक शैक्षणिक आध्यात्मिक क्षेत्रातील सर्वच मान्यवर, आजी माझे सरपंच, आजी माझे उपसरपंच, आजी माझे ग्रामपंचायतीचे सदस्य, आजी माझे दूध डेअरीचे चेअरमन, कारखान्याचे चेअरमन, सोसायटीचे चेअरमन, आजी माझे जिल्हा परिषद पंचायत समितीचे सभापती सदस्य अध्यक्ष, आजी माझे आमदार खासदार जहागीरदार गुत्तेदार दुकानदार गुंठा मंत्री, पत्रकार चित्रकार बांधव मंडळी, आचार्य प्राचार्य, कला क्रीडा क्षेत्रातील सर्वच मान्यवर, बचत गट सगळेच. मला कोणाचंच वावडं नाही, पण सर्वांच्या हृदयस्थ असलेल्या परमात्म्याला विनम्र भावाने वंदन करून आबालांपासून वृद्धांपर्यंत मातृपितृवर्ग तरुण तरुणी आबालवृद्ध सर्वच श्रोते सज्जन मायबाप, माझ्या पाठीमागे उभे असलेले माझे पतिराज. नाही तर कीर्तन झाले तुम्ही म्हणायचे ते तुमचे भाऊ होते का, म्हणजे म्हटलं लोक काय प्रश्न विचारतील याचा अजिबात नेम नसतो. ते माझे भाऊ नाही तर ते माझे मालक आहेत. आता एवढं ते म्हणजे तुम्हाला अजून प्रश्न पडेल ते नुसतं गायनच करतात का. महाराज सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचे माझे विद्यार्थी आहेत. एवढंच उशिरा नाव घेते तो खाण्यातच घेते की घेऊ का नव्हते. लाडक्या बहिणी तुम्ही म्हणत असले तर घेते, नाही तर घेऊ का. कसं एवढा आग्रह करताय तर घेऊनच टाकते. कोणा वाटेल काहीतरी म्हणायचं होतं राहून गेलं. येत होते जात होते खिडकी वाट पाहत होते, खिडकीला 3 तर आडकी त्याला घुंगरा बारा, पान खाते तेरा तेरा, घाम येतो जरा जरा, नवरा घालतो इंजिन मारा. तिकडून आला व्यापारी, व्यापारीने दिली सुपारी, सुपारी देते वाण्याला, हंडा घेते पाण्याला, पाणी आमते आडाचा वाडा बांधते भिंगाचा, वाड्यात वाडी 7 वाडे आतल्या वाड्यात पलंग, पंदोर गादी गादी ऋषी, उशीर बशी बशीत कप कापात घडी, घडीत वाजवा एक रामेश्वर महाराजांचं नाव घेते मी ज्ञानोबा रायांची लेख. सर्व मायबाप श्रोत्यांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करून मस्तक हे पायावरी या वारेकरी संतांच्या सर्व श्रोते सज्जनाच्या चरणी विनम्र भावाने साष्टांग प्रणिपात करून सेवेला प्रारंभ आणि संकल्पित वेळेत थांबूया. विठ्ठल स्वामी काज गुरु भक्ती पितृवचन सेवापती. माझा आवाज तुम्हाला व्यवस्थित येतोय का? येतोय ना सगळ्यांना का डबल डबल येतोय? हॅलो, मी आणू आणू घेईन बरं का तुमच्या पुढं. आवाज व्यवस्थित येतोय का डबल डबल येतोय? हा व्यवस्थित येतोय ना? हा डबल डबल नाही आता आवाज. त्याला ते विको सारखं वाटतंय मला. काही तर तेवढे शार्प करा बरं. काय आवाजाचं मला ते बाहेरचा इकडे येतोय. आता पुढचा वाढवा म्हणजे बाहेरचा येणार नाही इकडं. विठ्ठल स्वामी काज गुरु भक्ती पितृवचन सेवापती. निवडलेला बंध जगद्गुरु तुकोबा यांच्या बहुतेकांच्या परिचयातील आहे, बहुतेकांच्या पाठातला आहे. अभंगाचा अर्थ अत्यंत गोड आहे. प्रस्तुत अभंगामध्ये श्री संत तुकोबाराय प्रापंचिक स्वरूपाची महापूजा सांगतात. मला सांगायला आवडेल तुम्हाला, जगाच्या पाठीवरती तुम्ही आम्ही भाग्यवान आहोत. आतापर्यंत भगवंताने जेवढे काही अंशाधिक अवतार घेतले, हरी अनंत, हरी कथा अनंत, अनंत अवतार घेसी
भगवंताने आतापर्यंत जे काही अनंत अवतार घेतले, अंश 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 आवेश कला परिपूर्ण आणि पूर्णोत्तम, जेवढे काही अवतार घेतले तेवढे सगळे अवतार देवाने फक्त भारत देशामध्ये घेतले बरं का. असं कधी ऐकलं तर तुम्ही? भगवंताचा एखादा अवतार अमेरिकेत झाला, देवाचा एखादा अवतार आफ्रिकेत झाला, एखादा लंडन मध्ये झाला, एखादा रशियात झाला. माझं बोलणं कळतंय ना तुम्हाला? माना हलवत चला. एखादा रशियात झाला, एखादा युक्रेन मध्ये झाला. देवाचा एखादा अवतार इराण इस्रायल मध्ये, एखादा अवतार देवाचा पाकिस्तानात झाला. तिकडे टेररिस्ट जन्माला येतील, दहशतवादी, आतंकवादी. पण संत आणि भगवंत, हरी आणि हरीचे दास, जेथे वैष्णवांचा वास, जेथे जन्म घेती भरतखंडी नरदेह प्राप्ती, हे तो परम भाग्याची संपत्ती. एरवी माती खाणं चांगलंय का वाईट आहे? तुम्हाला तुमच्या बायकाईची शपथ आहे, घडाघडा बोला. माती खाणं, माझं बोलणं का तुम्हाला? रुपाली ते पाटलाच्या जागी दुसरी पाटली नामायची होती काही माझ्याकडे असे तुमले म्हणे काऊन पाहून राहिले तुम्ही? रुसले म्हणे पाहू नका माझ्याकडे. माती खाणं चांगलंय का माऊली वाईट आहे? बोलत चला घडाघडा बोला. हे आपले चालता बोलताय पा. तीन प्रश्नाची अचूक उत्तर द्या. आणि चांदीचं नाणं तुम्हीच मला त्यांनी घेऊन आले नाही. बोला रे बोला. माती खाणं चांगलंय का वाईट आहे? पण माणूस माती खात नाही का? हा, लहान लेकरं माती खातात. त्याचं कारण माहितीये तुम्हाला? ते पोटात असताना आया खातात, म्हणून ते जन्माला आल्यानंतर लेकरं खातात. ते लेकरू म्हणतं बऱ्याचदा फाईल आली, कारण ती आई सारखीच म्हणत असते, पाप्या माती खाशील तर फटकी देईन, माती खाशील तर फटकी देईन. ते पोरग विचार करतं बऱ्याच वेळा फाईल आली पण काही ओपनच केली नाही, एकदा ओपनच करून पाहूया. एरवी माती खाणं वाईट आहे, पण ऐका, देव इथं रांगला, इथं त्यांनी गुडघे टेकवले, चिमुडभर माती उचलली आणि मुखात घातली. देवाने सुद्धा खावी अशी पवित्र माती जगाच्या पाठीवर फक्त भारताची. म्हणून भारत, या भारतामध्ये 12 ज्योतिर्लिंग, 7 मोक्षपुऱ्या, 4 धाम, हिमालयासारखा पर्वतराज, कृष्णा, कोयना, चंद्रभागा, इंद्रायणी, भीमा, भामा, मुळा, मोठा, गंगा, यमुना, सरस्वती, नर्मदा, सिंधू, कावेरी यांसारख्या पवित्र नद्या, या भारतातील प्रत्येक गाव तीर्थक्षेत्रे, या भारतातील डोळ्याने दिसणारी प्रत्येक नदी गंगा आहे. आणि या भारताचा कंकर ना कंकर शंकर आहे. मनमे सच्ची श्रद्धा विश्वास हो तो कंकड़ में भी शंकर दिखाई देता है, और मन में सच्ची श्रद्धा और विश्वास ना हो तो शंकर में भी कंकर दिखाई देता है. मागे 10-5 वर्ष आपल्याला दमच नव्हता पा. एक लोटा जल सगळी समस्या का हल. म्हणजे मी महादेवाच्या पूजेच्या विरोधात नाही. वारकरी संतांनी हरीच्या सोबत हराची सुद्धा उपासना सांगितली. एकादशी व्रत सोमवार न करीसी, कोण त्यांची गती होईल नेनो. हरी हरा भेद नाही नका करू वाद, एक एकाची हृदयी गोडी साखरेच्या ठाई.
सांप्रदायिक संतांनी हरीसोबत हाराची उपासना सांगितली. आजही पंढरीला गेला तर पांडुरंग परमात्मा कपाळापर्यंतच हरी, कपाळाच्या वर मस्तकावर, इथं मस्तकावर तो हरी. कारण शंकराचार्यांनी अष्टकामध्ये प्रत्येक ध्रुवपदाला प्रत्येक ठिकाणी परब्रह्मलिंगम वजे तडित्वास सप्तीलं मेघाव भासं नामामंदिरं सुंदरं चित्रकाश परं दृष्टिकायं समन्यस्तपादं परब्रह्मलिंगम वजे पांडुरंगम. अष्टकाला प्रत्येक ठिकाणी परब्रह्मलिंगम वजे पांडुरंगम. पांडुरंग हराचं भजन करतो आणि हर हरीचं भजन करतो. विठ्ठल महादेवाची पूजा करण्याला माझा विरोध नाही, पण मंदिरात लोटा बर्जल घेऊन जात असाल आणि मनातच श्रद्धा नसेल, एक काय 1000 वेळा मंदिरात पूजा केली तर मंदिरातला महादेव आपल्यावर कधीच प्रसन्न होणार नाही. या पलीकडे तुमच्या मनात खूप श्रद्धा आहे मंदिरापर्यंत जाण्याची, पण काही कारणास्तव तुम्ही मंदिरापर्यंत जाऊ शकत नाही. त्या क्षणाला त्या वेळेला तुमच्या हातातलं तांब्यावर पाणी श्रद्धेने तुम्ही ज्या दगडावर काम करत असाल त्या क्षणाला तुमच्या श्रद्धेपोटी त्या दगडातून शिवत्व प्रगट झाल्याशिवाय राहणार नाही. भावावळ्याकडे पॅन्ट झाली मोठी, तिला हातशिलाई घालायची होती 2 बोट. तो गेला बायकोकडे, बायकोला म्हणे पॅन्ट मोठी झाली 2 बोट हातशिलाई घालतीस का? ती म्हणे मला काय तेवढंच काम आहे का? बिचारा गेला आईकडे. आईला म्हणे आई पॅन्ट मोठी झाली 2 बोट हातशिलाई घालून दे ना. आई म्हणे लग्न कशाला करून दिलं? बायको काय फक्त नटायला ठुली का? वाईट वाटलं त्याला. तो गेला पोरीकडे म्हणे 2 बोट. ती म्हणे पप्पा माझी 10वीची परीक्षा आहे, 12वीची परीक्षा, मला अभ्यास करायचा आहे. बिचाऱ्याला वाईट वाटलं. त्याला वाटलं आपलं कोणीच नाही तर कोणी नाही रे कोणाचे, शेवट आपलं कोणीच नाही. बिचाऱ्याने 2 बोट हातशिलाई स्वतः घातली, पॅन्ट ठेवून दिली. तो बाहेर निघून गेला आणि ज्यांना ज्यांना विनवणी केली होती त्या सगळ्यांना दया आली. पहिल्यांदा बायको आली. बायको म्हणे बाई नवरा महादेव आहे आणि नवऱ्याने कधी नव्हत काहीतरी काम सांगितलं, खुशाल फटकळवाणी बोलले मी. बायकोने 2 बोट शिलाई घातली. त्यानंतर आईला दया आली. आईने 2 बोट शिलाई घातली. त्यानंतर पोरीला वाटलं आपला बाप आहे, लग्न आहे तोपर्यंत आपल्याला काहीतरी म्हणेल, नंतर काय घरी येणार आहे. त्या पोरीनं सुद्धा 2 बोट शिलाई घातली. शिलाई घालायची किती होती? झाली किती? असं वाटतं याला वाटतं ते करीन, त्याला वाटतं हे करीन. माझी अवस्था तशी करू नका. विठ्ठल माझ्या उभ्या आयुष्यातलं राजकीय क्षेत्रातलं प्रतिभा संपन्न व्यक्तिमत्व म्हणजे स्वर्गीय आदरणीय अटल बिहारीजी वाजपेयी. मी कोण्या पक्षाचं समर्थन करायला आणि कोणाला नावं ठेवायला इथं उभी नाही बरं. आजही राजकीय क्षेत्रामध्ये सुद्धा काही राजकीय नेत्यांची नावं हिरे म्हणून घेतले जातात. ते त्या क्षेत्रामध्ये खरंच महारथी होऊन गेले आणि हिरे होऊन गेले. लोक म्हणतात की एक माणूस गेल्याने काय होतं, पण एक माणूस गेल्याने महाराष्ट्राच्या राजकारणाला, भारताच्या राजकारणाला किती फटका बसतो. लाख आते हैं लाख जाते हैं लेकिन लाखों के आने से और जाने से एक की कमी कधी भी पुरी नाही होती. आजही राजकीय क्षेत्रामध्ये हिंदू हृदय सम्राट जर म्हटलं तर सगळ्यांना स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेच आठवतात. आजही स्वर्गीय लोकनेते म्हणून जर मराठवाड्याचे, लातूरचे जर म्हटलं तर विलासरावजी देशमुखच आठवतात. आजही स्वर्गीय लोकनेते जर म्हटलं तर परळीचे मुंडे साहेबच आठवतात. आजही एकेकाळी मुंबईमध्ये ज्यांनी डान्स बार बंद केले होते त्यांची आठवण घेताना आजही आराराबा पाटीलच आठवतात. एकट्या महाराष्ट्राचं या राजकारण, अर्ध महाराष्ट्राचं राजकारण एकट्याकडे हँडल करत होता. पण दुर्दैवाने विमान अपघातामध्ये काही दिवसांपूर्वी त्यांचं दुःखद निधन झालं. असे महाराष्ट्राचे स्वर्गीय लोकनेते अजितदादा पवार.
काही नेत्यांवरती या महाराष्ट्राने भारताने जातीच्या आणि धर्माच्या पलीकडे जाऊन प्रेम केलं, पण धर्माच्या पलीकडे जाऊन प्रेम केलं. ज्यावेळी या भारताचे भूतपूर्व राष्ट्रपती भारतरत्न APJ अब्दुल कलाम साहेब ज्यावेळी वारले होते ना, त्यावेळी ते वारले. त्यांच्या मरणाची चर्चा शेताच्या बांधावरून गुरढोर चारवणारा सामान्य अडाणी मनुष्य सुद्धा करत होता. त्याला आपण विचारलं ना, तुला माहित होतं का कोण होते APJ अब्दुल कलाम साहेब? त्यावेळी त्या अडाणी मनुष्याचं वाक्य असायचं, ते कोण होते याच्याशी मला घेणं देणं नाही, पण लोक चर्चा करताना गावात म्हणायचे वा माणूस देशासाठी फार चांगला आहे. मागच्या वर्षी सुनीता विलियम्स 9 महिने अंतराळात अडकल्या होत्या. त्या खाली याव्यात म्हणून प्रयत्न चालू होते, त्या खाली याव्यात म्हणून लोक नवस करत होते, त्या खाली याव्यात याची चर्चा मोठमोठ्या शहरांमध्ये छोट्या गावांमध्ये तर जाऊ द्या, खेड्यापाड्यामध्ये वाडी वस्तीमध्ये मजुरीन महिला 200-300 रोजाने काम करणाऱ्या महिला सुद्धा शेतात खुरपिता एक खुरपिणारी महिला दुसऱ्या महिलेला म्हणायची, बाई ती सुनीता वर गेली होती आकाशात, ती खाली आली का ग? ती सुनीता कोण होती, काय आहे, कशासाठी गेली, याच्याशी आपल्याला अजिबात घेणं देणं नव्हतं. पण या वाक्यावर फोकस करा. तुमचं जगणं जर समाजासाठी कार्य असेल, तुमचं कर्म जर समाजासाठी आणि लोकांच्या हितासाठी असेल, तर तुमच्या चर्चा तळागाळातली लोक सुद्धा करतात. विठ्ठल 2-2 वाजेपर्यंत भंगार रील पाहत होता. आपण चांगल्यांचं चांगलं घ्यायला काय हरकत नसेल. मोबाईल बंद करा, मोबाईल बंद करा. विठ्ठल अटल बिहारी वाजपेयींची काही भाषण आहेत का प्रसिद्ध युट्यूबला, त्यातली माझ्या मनाला भावलेली काही वाक्य. अटल बिहारी वाजपेयी म्हणून गेले, हे अमर भूमि, ये समर भूमि, ये वीरों की भूमि, ये शूरों की भूमि, ये राणा की भूमि, शिवा की भूमि, ये लक्ष्मी की भूमि, ये पद्मिनी की भूमि, ये सरदार की भूमि, ये किरदार की भूमि. हम जिएंगे तो इस भारत के लिए और मरेंगे तो इस भारत के लिए, और मरने के बाद बहती हुई गंगा जी की धारा में से बहती हुई हमारी अस्थियों को निकाल कर कोई कान से लगाएगा, तो मरने के बाद हमारे अस्थियों में से भी एक ही आवाज गूंजेगी, भारत माता की जय, भारत माता की जय, भारत माता की जय, जय श्रीराम, जय श्रीराम. आणि मागचे काय पंथी झोडायला आले काय मस्त, हर हर असा हात भर मंडप असा वर उचलला पाहिजे पा व्हायब्रेशन, तर मग गर्जना करण्यात आले. हर 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 वा वा वा. विठ्ठल जगात भारत पवित्र आहे आणि भारतात महाराष्ट्र मिरॅकल अद्भुत. इतर राज्यांना राज्य म्हणतात, आपल्या राज्याला राष्ट्र असं म्हणतात. महाराष्ट्र, या महाराष्ट्राची जागतिक राजधानी जर म्हटलं तर मुंबई. आणि अख्ख्या भारताचं दर्शन घ्यायचं असेल तुम्हाला, मुंबईतली एकच गल्ली फिरायची, फक्त एका गल्लीत अख्ख्या भारताचं दर्शन होईल तुम्हाला. बाहेरचे लोक मुंबईमध्ये व्यवसायासाठी आले आणि इथं बायका लेकरांचे प्रपंच त्याने थाटले. बाहेरच्या लोकांनी इथं घुसखोरी केली तरी महाराष्ट्र शांत आहे. याचं एकच कारण आहे, महाराष्ट्रावरती वारकरी संप्रदायाचा अंकुश आहे म्हणून मुंबई शांत आहे. आजही पहा तुम्ही, आपल्याकडे आपलं काय, बाहेरची लोक इथे येतात. आता मोठ्या मोठ्या शहरांमध्ये, पुणे मुंबई मोठमोठ्या शहरांमध्ये पहा तुम्ही, आजही दाराची राखण करणारा सिक्युरिटी गार्ड हिमाचल प्रदेश आहे. सकाळी पाव घेऊन येणारा दारावरती भैया UPचा आहे. कचरा उचलणारा कामगार बिहारचा आहे. मुंबईच्या गल्ल्यांमध्ये टोपली घेऊन फिरणारा मच्छीवारा बंगालचा आहे. ज्याच्याकडे मसाला डोसा खायला जात होता पण तो उडुपी कर्नाटकाचा आहे. टायर पंक्चर झाल्यावरती ज्याला रात्री जाऊन उठवतो तो अण्णा केरळचा आहे. ट्रक चालवणारा सरदारजी पंजाबचा आहे. आपल्याकडे आपलं काय, बाहेरचे लोक येतात इथं खूप चांगलं राहतात. आपले लोक एक महिनाभर सुद्धा बाहेरच्या राज्यात आपण राहू शकत नाही. ते 10-10 महिने 12-12 महिने कामासाठी इथे येतात आणि बायका लेकरं सोडूनही राहतात. कधी कधी काही लोक मुंबई सारख्या शहरांमध्ये शिफ्ट होतात, तिथे येतात. तुम्हाला माहिती इथं येतात आणि बायका लेकरांसहित सुरक्षित राहतात. कारण त्यांना माहिती महाराष्ट्र संतांची भूमी आणि महाराष्ट्रातल्या संतांनी या महाराष्ट्रातल्या लोकांना शिकवले शेजाऱ्याचे कसं बोलायचं, कसं वागायचं आणि आदर्श प्रपंच कसा करायचा.
ही आचारसंहिता महाराष्ट्रातल्या संतांनी महाराष्ट्रातल्या लोकांना लागू केलेली, हा विश्वास त्यांचा महाराष्ट्राविषयी, म्हणून ते इथे येतात आणि जबाबदारीने आणि विश्वासाने राहतात. ही भूमी पराक्रमाची, ही भूमी संतांची. सह्याद्रीचा सिंह गरजतो, मजबूत आवाज, शिवशंभू राजा, दरी दरीतून नाद घुमला महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा, जय जय कर्मभूमी अमुची, महावंदनीय अति प्राणप्रिय माय मराठी अमुची, आमचा ही गाना ही अमुची आहे बोली, असमानी झळके भव्य पताका भगव्य हजरी पटक्याची, महाराष्ट्र भूमी जन्मभूमी कर्मभूमी अमुची, महावंदनीय अति प्राणप्रिय अशा महाराष्ट्रात तुमचा माझा जन्म झाला. जगात भारत महाने, भारतात महाराष्ट्र मिरॅकल आहे. आणि महाराष्ट्रात श्री गुरूंच्या मुखातलं एका अधिकारी महात्म्याच्या मुखातले वाक्य, महाराष्ट्रात भक्तीचं अंतःकरण असेल तर तो मराठवाडा आहे. विठ्ठल अशा पवित्र संतांच्या भूमीत तुमचा माझा जन्म झाला. देवाने इतर प्रकारची योनी निर्माण केलं, त्याच्यात त्याने तुम्हाला मला माणसाच्या जन्माला घातले. देवाने इतर प्राणी जन्माला घातले, तुम्हाला मला मनुष्य प्राणी म्हणून जन्माला घातले. देवाने इतर प्राणी आडवे जन्माला घातले, माणूस उभा जन्माला घातला. कुत्रा, मग बोलत चला एकत्रित, कुत्रा, बैल, गाय, म्हैस, टोनगा, घोडा. मी 2 पायाचेच नाही म्हणत, मी 4 पायाचे म्हणते. घोडा, गाढव, माणूस, असं म्हणतात लहान लेकर, खोटं बोलत नसतात. ते निर्गुण निराकार ब्रह्म, ते आहे ब्रह्म, पण त्याला माहिती नाही मी ब्रह्म आहे म्हणून. माणूस खरंच कधी कधी आडवा चलतो, कधी कधी उभा चलतो. तो जन्माला घालताना देवाने उभाच घातलाय, पण तरी सुद्धा कधी कधी आडमोठ्यात शिरतो का. इतर प्राणी आडवे, त्या पांडुरंगाचा काही साचा संपला होता का, त्याने आपल्याला उभं जन्माला घातलं. देवाला वाटलं याला निवडणुकीला पुढे उभं करायचं, याला आधी उभा करून दिलेलं बरं. दुसरी गोष्ट, तुम्ही जागेत का सगळेजण? छान ऐका बरं का, 4G घेऊन ऐका, 5G 2G ला 3G ला आपण नेटवर्कच देत नाही. त्यांचे दृष्टांत सिद्धांत डाउनलोड होतच नाही, ते असे गुतत माझा, त्याला नेटवर्कच पुरत नाही. देवाने इतर प्राणी आडवे पण आपल्याला उभं जन्माला घातलं. देवाला वाटलं उभे जन्माला घातले तरी इतके आडमोठ्यात शिरत येत, हे आडवे जन्माला घातले कोणतंच काम नीट होऊ द्यायचे नाही. गेटवर बोर्ड लावतील, युअर अटेन्शन प्लीज लेडीज अँड जेंटलमेन, नो पार्किंग झोन 500 मीटर. कुत्र्यांपासून सावधान. म्हणजे दारातले का घरातले याचं संशोधन अजून बाकी. तुमची मराठी एका मिनिटात चेक करू का मी? परभणीकर, प्रभावती परभणी जिल्हा आहे आपला, नाही का? जगात जर्मनी, भारतात परभणी. एका मिनिटात तुमची मराठी चेक करते. काय झालं, नवरा कामानिमित्त बाहेर चालला होता, त्याने आवाज दिला त्याच्या सौभाग्यवतीला, अगं मी बाहेर चाललो, येताना काय घेऊन येऊ का? पप्पेची आई, मी बाहेर चाललो, येताना काय घेऊन येऊ का? ती म्हणे काहीच आणू नका, फक्त तुम्ही घेऊन येऊ नका. कळालं त्यांना, धन्यवाद. नाही कळालं त्यांनी पंक्तीचा प्रसाद खाल्ल्याशिवाय घरी जायचं. कीर्तन रोजच, पंगत रोज असते का, त्याचा लाभ घ्यायचा. विठ्ठल देवाने इतर प्राणी आडवे, माणूस उभा जन्माला घातला. त्या पांडुरंगाला आपल्याकडून काहीतरी अपेक्षा. हस्तो पवित्रो यदि दान पुण्यम, पादो पवित्रो यदि तीर्थयात्रा, कंठ पवित्रो यदि नाम घोषो, हृदयो पवित्रो यदि प्रतिष्ठा.
तस्य कंठस्य भूषणम श्रोत्रस्य भूषणम शास्त्रम भूषणे किं प्रयोजनम स्नाने तु शुद्धीन तु चंदनेन दानेन पानेन तु कंकनेन. या दोन हाताची शोभा नेमकी सांगितली कशात? मला असं वाटतं ही या दोन हाताची शोभा चांगली सावली पाहून मारुतीच्या पारावर बसून असे जित्ते पुलाखाली घातली पाहिजे, पण वरून पूल बांधला पाहिजे. गावं बदनाम केली यांनी. कदाचित तुम्हाला आमच्या एखाद्या बोलण्याचा राग येतो, वाईट वाटतं तुम्हाला, पण एखाद्या मस्जिदीमध्ये एखादी बिडी काडी पुडी पाहिली का तुम्ही आतापर्यंत? आपल्या लोकांनी गुत्त घेतले का आली जयंती कर साजरी, आली पुण्यतिथी कर साजरी. करू नका असं म्हणत नाही मी, पण जयंत्या पुण्यतिथ्या साजऱ्या करायच्या असतीलच हिंदू आणि धार्मिक पद्धतीने साजऱ्या करा. डीजे लावून, डीजे आली की बाटल्या आल्या का, डीजे लावून अश्लील प्रकारचे गाणे लावून आपल्या हिंदू धर्माची बदनामी कोणत्याच हिंदू बांधवांनी करायची नसते. विठ्ठल या दोन हाताची शोभा नेमकी सांगितली कशात? साडी वाजवावी, गुढी उभारावी, वाटही चालावी पंढरीची, कर जोडी तो कथे का